लक्षात आहे. ज्ञानेश्वरी त्यावेळेस तयार होते. मग त्यांनी काय केलं, पारायण केले ज्ञानेश्वरीचे. तर त्यांना कळालं की भजन केल्याशिवाय याचा समस्याचं समाधान होणार. आणि मग तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर भजन करण्यासाठी गेले. म्हणले मला याचा अनुभव प्राप्त करायचा, मगच मी शांत बस. आणि मग भामचंद्र डोंगर, आज ती गुफा आहे आज पण त्या डोंगरावर. तर त्या गुफेमध्ये बसले तुकाराम महाराज भगवंताचं भजन करत. लक्षात आहे. तर ते म्हणले की जोपर्यंत आता मला भगवंत भेटणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी पण पिणार, म्हणजे खाणार बी नाही आणि काही पिणार पण नाही. तर एक दिवस झाला, सारखं त्यांचं नाम चालू आहे. लक्षात आहे. विठ्ठल 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 सारखं भगवंताचं नाम चालू आहे आणि त्या गुफेमध्ये. तर एक दिवस झाला, 2 दिवस खाणं नाही पिणं नाही. इकडं गावातले लोक परेशान, त्यांचा भाऊ पण परेशान, भाऊ तुकाराम महाराज गेले कुठं, पत्नी पण परेशान. लक्षात आहे. नंतर त्यांचा दुसरा विवाह झाला. ज्यावेळेस पहिली मेली, आईवडिलांना वाटलं बाबा की हा पण सावजी सारखा निघून जाईल, म्हणून दुसरा विवाह केला. पुण्याची होती, काय नाव होतं त्यांचं, जिजाबाई. प्रेमानं लोक तिला आवली म्हणायचे गुणानुसार. लक्षात आहे. तर तिच्या संग विवाह केला, तर ती नावासारखीच होती. लक्षात आहे ना. तर तर तिच्यामुळं तुकाराम महाराज मन काही जास्त संसारात लागत नव्हतं. तिचे ते वाक्य ऐकून त्यांना वाटायचं भजनातच आनंद आहे. तर ते जास्त त्याच डोंगरावर जाऊन भजनच करत राहायचे जास्त. आणि मग असंच कंटाळून एक दिवस भामचंद्र डोंगरावरती गेले. आता जे आपण प्रसंग पाहायला, तर तिथं बसले. एक दिवस झाला, 2 दिवस, तर असे 15 दिवस झाले. किती, एक थेंब नाही पाण्याचा, अन्नाचा एक कण. लोक आज पाहता तुकाराम महाराजाची पूजा व्हाईल, पण अगोदरच पाहाय पाहिजे काय केलंय त्यांनी. लक्षात येईल ना. अगोदर ज्यांनी भजन भक्ती केलेली आहे, लोकांसाठी कार्य केले, तेव्हा त्यांचं नाव निघतं. उगच कोणी कोणाचं नाव घ्यायला आणि स्तुती करायला रिकामा. ज्यांनी कार्य केले समाजासाठी, त्यांच लोकांचं नाव आज अमर आहे. लक्षात येईल. नाही तर जे स्वतःसाठी जगले त्यांचं नाव बी कोणी विचारत नाही, पण जे लोकांसाठी जगलेले आहे, लक्षात येईल, तर त्यांचंच नाव काय होते, अमर होते. तर तुकाराम महाराजांनी 15 दिवस सारखं ध्यानस्थ होऊन भगवंताचं भजन केलं. तर 15व्या दिवशी साक्षात विठ्ठल भगवान त्यांच्या समोर साक्षात, जे आता आपण पाहतो विटीवर जे उभे आहेत, तेच विठ्ठल भगवान भामचंद्र डोंगरावर तुकाराम महाराजांसमोर साक्षात काय झाले, प्रकट झाले. आणि साक्षात ज्यावेळेस प्रकट झाले, तर दिव्य तेज त्या गुफेमध्ये पसरले. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. तर ते दिव्य रूप पाहून तुकाराम महाराजांना फार आनंद झाला. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. लक्षात येईल. फार खुश झाले तुकाराम महाराज. आणि भगवंतांनी सांगितलं, आता तुमचं कल्याण झालं, आता तुम्ही लोकांचं कल्याण करा. काय म्हणले, आता तुमचं झालं, माझं दर्शन झालं, म्हणजे माझं दर्शनाचा फळ आहे, तो जीव काय झाला, मुक्त झाला. आता तुम्ही भटकलेल्या लोकांना मुक्त करा, त्यांना या संसारातून काय करा, उद्धार करण्याचा त्यांना मार्ग सांगा. आणि मग त्या दिवसापासून तुकाराम महाराज कीर्तन करू लागले गावोगावामध्ये. लक्षात येईल की त्यांना वाटलं आता आपलं कल्याण झाले, सेवितो हा रस वाटितो आणि. तर स्वतः त्यांनी सेवन केले आणि मग ते लोकांना सांगू लागले. तर त्यांचा प्रभाव पडू लागला. कळाला प्रभाव कोणाचा पडते, ज्यांनी स्वतः केले मग जो लोकांना सांगत आहे, तर त्याचा प्रभाव पडत असतो. लक्षात येईल. नुसत्या व्याकरणाचा, विद्वत्तेचा, ज्ञानाचा प्रभाव नाही पडत, तर आचरणाचा काय असते, प्रभाव असतो. त्यामुळे तुकाराम महाराजच म्हणतात, पा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. तर तुकाराम महाराजांनी अगोदर जीवनामध्ये आचरण केलेलं आहे, मग लोकांना ते काय करत आहेत, प्रचार करत आहेत. तर तुकाराम महाराजांनी काय केलं मग, की सर्वत्र प्रचार सुरू केला. तर आता कीर्तन करू लागले, हे करू लागले, लोक पण भरपूर जमू लागले आणि लोक भक्त पण बनवू लागले. तुकाराम महाराजाचा असा प्रभाव होता वाणीचा, की लोक बरेच काय होऊ लागले, भक्त बनू लागले. आणि तुकाराम महाराज सहज असं बोलू लागले, तर ते अभंग तयार होऊ लागले. सहज बोलणे हित उपदेश, सहज त्यांच्या मुखातून ज्यावेळेस ते वाक्य बाहेर निघू लागले, तर ते अभंगाचं रूप काय करू लागले. कारण शुद्ध भक्ताची वाणी अमर असते, ते जे बोलतात ते काळ बी त्याला नष्ट करू शकत नाही. तर तुकाराम महाराज ज्यावेळेस बोलायचं ते काय होऊ लागले तयार,